केंद्राकडून अद्यापही महाराष्ट्राला मदत का नाही? विरोधकांनी महाराष्ट्र सरकारला हा सवाल विचारला। केंद्राकडून बिहारला मदत जाहीर झाली आहे आणि त्यामुळे विरोधकांचा महाराष्ट्र सरकारला हा सवाल। केंद्राकडून बिहारला मदत जाहीर झाली, महाराष्ट्राला का नाही असा प्रश्न विचारलाय। जी मदत आम्ही मागत आहोत ती आमच्या हक्काची मदत आहे। 50,000 रुपये प्रति हेक्टर आम्ही मागत आहोत। कर्जमाफीची आम्ही किंवा कर्जमुक्तीची मदत आम्ही मागत आहोत। आणि साधारणपणे आपण पाहतात की कुठेही सरकारकडून नुसतं घोषणांचा आता पूर यायला लागलेला आहे, पण मदत जी वितरित व्हायला पाहिजे ती होत नाहीये। ब्रँडिंग काय किंवा पक्ष काय किंवा CSR काय किंवा इतर लोक काय हे सगळे करत राहतील, पण सरकारकडून जी ठोस मदत व्हायला पाहिजे, एकतर ओला दुष्काळ जाहीर करा, दुसरं म्हणजे कर्जमुक्ती जाहीर करा आणि ती तशी वितरित करा, तिसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये प्रति हेक्टर जाहीर करा, हे अजूनही कुठेही होत नाहीये। मी माननीय अमित भाई शाह यांच्याकडे केली होती, ते पत्रही मी ट्विट केलं होतं की तातडीने महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा। पण आता तीव्रता अतिवृष्टी इतकी वाढलेली आहे की आता दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे। एक तर ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, ही एक बाजू, आणि दुसरी बाजू रिहॅबिलिटेशन, म्हणजे आता ज्यांचे संसार, घर, शेत हे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांना शून्यातून पुन्हा परत उभं करणं।